नमस्कार. वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टंसी चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जे काही समस्या आहेत, तिथले जे FBO आहेत म्हणजे जे अन्न व्यावसायिक आहेत, त्यांना कुठल्या कुठल्या समस्या आहेत आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने त्या समस्याला टॅकल केलं पाहिजे त्या संदर्भातली आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर हॉटेल आणि जे रेस्टॉरंट आहेत त्यांच्या मालकांना प्रामुख्यानं आता जी समस्या त्यांच्या समोर आहे ती म्हणजे त्यांचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियलची कॉस्ट आता खूप वाढलेली आहे. त्याप्रमाणे मग त्यांना जे फिनिश फूड आहे त्यांना जे विकायचं आहे त्याच्या संदर्भात त्यांना ते डिसिजन घेताना हे जे रॉ मटेरियलची कॉस्ट वाढलेली आहे त्याच्या संदर्भात विचार करावा लागतो. ही समस्या त्यांना गंभीर प्रकारची ही समस्या आहे कारण रॉ मटेरियलची किमती सारख्या वाढतच आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे ट्रेन स्टाफ नसतो. प्रामुख्याने जे ट्रेनिंग घेतलेले जे फॉस्कॉसमध्ये आहे किंवा जे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना योग्य प्रकारचं ट्रेनिंग अन्न सुरक्षेच्या अंतर्गत आहे का नाही अशा पद्धतीचं न बघता ते असे कामगार त्या ठिकाणी ठेवतात की ज्यांना कुठलंही ट्रेनिंग नाही. त्यामुळे त्यांना मग अन्न सुरक्षेचं पालन करताना त्यांना जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम ते फेस करतात. त्याचप्रमाणे मग रेग्युलेशनच्या संदर्भामध्ये मग लायसन आहे, लायसनचं रिन्युअल आहे, लायसनची व्हॅलिडिटी आहे. त्याचप्रमाणे तुमच्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये कशा प्रकारची स्वच्छता ठेवलेली आहे, प्रत्येक सेक्शन बरोबर आहे का, कामगारांची वैयक्तिक स्वच्छता आहे का, त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत का, पाण्याच्या बाबतीमध्ये व्यवस्थापन कसं आहे, त्या ठिकाणी आपली टाक्या वगैरे व्यवस्थितशीर धुतल्या जातात का पिण्याच्या पाण्याच्या, त्याचप्रमाणे आपले वॉश बेसिन, त्याच्यानंतर आपले टेबल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य आहेत का नाही याच्या संदर्भात इन्स्पेक्शन फूड सेफ्टी ऑफिसर त्या ठिकाणी ज्यावेळेस येतात त्यावेळेस करतात. तर त्या ठिकाणी आपण सगळं मेंटेन ठेवलेलं आहे की नाही या बाबतीमध्ये खात्री करणं आवश्यक आहे. पण तसं ते FBO जे आहेत, जे अन्न व्यावसायिक आहेत हॉटेल अँड रेस्टॉरंटचे, तर तसं काही फार करताना आढळत नाहीत. आणि मग ते इन्स्पेक्शन होतं आणि इन्स्पेक्शनमध्ये वेगवेगळ्या नोंदी त्या ठिकाणी घेतल्या जातात. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागतं. मग त्याच्या उत्तरामध्ये जर ते बरोबर उत्तर नसेल तर त्यामध्ये मग त्यांचं लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सल होऊ शकतं. अशा प्रकारची कारवाई हॉटेल अँड रेस्टॉरंट होऊ शकते. आणि हा दररोज चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे तशी कारवाई व्हावी हे त्यांना परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी सगळं मेंटेन ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे FDAची तपासणी आणि नमुने या संदर्भामध्ये जे ऑफिसर येतात त्याच्या संदर्भात त्यांना मी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांना सारखी त्याची हे असते, फिअर असते, मनामध्ये भीती असते, ते येतील आणि चेकिंग करतील. तर त्या संदर्भामध्ये आपला हॉटेल व्यवसाय जो आहे तो व्यवस्थिशीर तयार झाला पाहिजे. आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल आपले चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीचं पालन करणारे असले पाहिजे. या संदर्भामध्ये आपण प्रत्येक इश्यूवरती आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. कारण की मला स्वतःला त्या व्यवसायामधला मी त्या डिपार्टमेंटमध्ये होतो FDAमध्ये, त्यामुळे मला पूर्ण अनुभव आहे की कशा पद्धतीने यंत्रणा त्या ठिकाणी आपले इन्स्पेक्शन आणि सॅम्पलिंग वगैरे आपल्या हॉटेल अँड रेस्टॉरंटमध्ये करते. त्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्टी कसे ठेवायला पाहिजे या संदर्भामध्ये वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीतर्फे आपण मार्गदर्शन करू. मी स्वतः फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होतो. मला 28 वर्षाचा अनुभव आहे. तर आपण आमच्याशी संपर्क साधावा. त्या पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येक बाबीबद्दल योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाईल, आपल्याला समजवण्यात येईल. धन्यवाद.